फायनली मी माझ्या मित्राला भेटायला निघालो आहे नांदेडला. तर हा प्रवास सुरू होतो माझ्या घरापासनं ते किंग सर्कल स्टेशनपर्यंत. स्टेशनवरनं एक फर्स्ट क्लासचं तिकीट काढलो आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मकडे निघालो, जिथून CSTची ट्रेन येणार होती. ट्रेनमध्ये बसल्यावर मला समजलं की फर्स्ट क्लासचे तिकीट काढायची काहीच गरज नव्हती. सेकंड क्लासमध्ये तर अजिबातच गर्दी नव्हती. तर 40 रुपयाच्या ऐवजी 15 रुपयामध्ये माझं काम झालं असतं. पण असू देत, अशाच प्रकारचे स्टेशन सोडत सोडत मी पोहोचलो CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. So yes, why Mumbai Police, right? Why the chapter 2 is named Mumbai Police? So मैं घर से निकला, किंग सर्कल से निकला, सारे स्टेशंस क्रॉस करते CSMT पहुँचा. अब CSMT is one of the main attraction of Mumbai. Very big station, very beautiful station, and we have seen it in film, series and what not. और मुझे लगा कि मेरे वीडियो में भी क्यों ना CSMT का पार्ट रहना चाहिए, राइट? ये मेरा इंटेंशन था और इस इंटेंशन से मैं CSMT में अंदर गया. जाते हुए वीडियो शूट कर रहा था, सारे वीडियोस ले रहा था, द क्राउड, द ट्रेन्स एंड हाउ आई गॉट ऑन टू द मेन प्लेटफॉर्म जो वंदे भारत एक्सप्रेस थे, वहाँ तक गया मैं. और वहाँ पे टाइमिंग था, एक टाइमिंग का भी मैंने ये लिया कि अभी अभी ट्रेन आने वाली है ऐसे. और सम ब्यूटीफुल क्लिप्स आई हैव शॉट. नाउ व्हाट हैपेंड इज़ कि उतना मेरे लिए काफ़ी नहीं था ना, मेरे अंदर कीड़ा, मेरे को और चाहिए था. वहाँ पे मुंबई पुलिस और या फिर वो रेलवे पे जो भी पुलिस थे, दे वेर सर्चिंग समथिंग. दे वेर ऐसा कमिंग एंड सर्चिंग पीपल, सर्चिंग बैग्स, बिकॉज इट इज़ अ सेंसिटिव टॉपिक, राइट दिस. एंड वहाँ पे उनको एक बैग मिला और वो बैग को सर्च कर रहे थे. तो मैंने क्या किया, मुझे वो भी शॉट्स चाहिए था अपने ब्लॉग में. आई डोंट नो मैंने क्या सोचा क्या नहीं, बट आई वांटेड टू शूट दैट. और फिर मैंने वो सर्च डॉग था उनके साथ, तो बेसिकली मुझे वो उस सर्च डॉग का ये चाहिए था कि बिकॉज दिस वॉज द फर्स्ट टाइम लाइव मैं कुछ तो देख रहा था. और फिर मैंने ऐसे वो जब बैग सर्च कर रहे थे वगैरह, पब्लिक आजू बाजू में देख रहे थे, तो किया मैंने वीडियो शूट, दो वीडियो शूट किए. बट दो भी मेरे लिए काफ़ी नहीं थे ना. आई हैड टू गो इन देयर एंड फुल जूम वगैरह करके मैं तीसरा वीडियो लेने गया कि फाइनली आई वांटेड इट टू बी इन माय वीडियो एज अ फनी बिट कि अरे यार मैं जा तो रहा हूँ नांदेड़ पर, अभी मेरा कुछ ये नहीं है. तो इस तरह से मेरा इंटेंशन से मैं वो शूट करने का कोशिश कर रहा था. बट देख लिया ना मुझे उन्होंने. ए काय करतोस इकडे 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 दे मोबाईल दे तुझा. और पुलिस वाले उनके बाजू में जो नागरिक थे, काय म्हणतो त्याला आपण, जागरूक नागरिक भारताचा, ते पण माझ्यावर यायला लागले. अरे काय करतोस तू, कसला काय शूट करतोस, कुठे टाकणार आहेस. फिर सारे पुलिसों ने मुझे घेर लिया ऐसा. दिस वॉज द सेकंड एनकाउंटर ऑफ माई लाइफ विद द पुलिस. बाद में कभी मैं फर्स्ट के बारे में बताऊंगा आपको. तो व्हाट हैपेंड इज़ कि ते वे स्टार्टेड क्वेश्चनिंग मी, कसला कंटेंट है तुझा, मोबाइल दे, डिलीट कर. फिर मैं उनको बोल रहा हूँ कि नहीं सर, मेरा चैनल है और मेरा ऐसा इंटेंशन नहीं था कि आप लोगों को सर्च करते हुए दिखाओ या फिर आप कुछ गलत तरीके से मैं नहीं दिखाना चाहता था मुंबई पुलिस को. ऑब्वियसली मुझे बस मेरे ब्लॉग के लिए चाहिए था वो पार्ट. तो वो लोग नाही याचा मोबाईल देऊन टाकायला, याच्यावर केस करून टाका, असं तसं. म्हटलं नाही सर, असं हे बघा माझं यूट्यूब चॅनल आहे, मी असं डॉक्टर आहे. मग त्यात एक सिनियर पोलीस ऑफिसर पण होती, लेडी पोलीस ऑफिसर, त्यांनी पण ते गुड कॉप बॅड कॉप खेळलं माझ्यासोबत. आणि मग नंतर मला समजवलं की असं नाही करायचं वगैरे. आणि मला पण समजलं की हा एक सेन्सिटिव्ह टॉपिक होता आणि मी 2च व्हिडिओ शूट करून थांबून जायला पाहिजे होतं. अजून झूम वगैरे करायची मला काही गरज नव्हती. बट दॅट हॅपन्ड. आणि त्यांनी माझा मोबाईल घेतला आणि सगळे व्हिडिओज, मागेपर्यंतचे सगळे व्हिडिओज डिलीट केले. आतापर्यंतचे मी जे शूट करत होतो, तर CSTचे जे सगळे छान छान क्लिप्स होते, अच्छे वीडियोस थे, वो सब उन्होंने डिलीट कर दिए. अभी मुझे क्या लगा, जस्ट वन होप दैट वाज इन माय माइंड स्टिल लेफ्ट इंटैक्ट कि इनको शायद रिसेंटली डिलीटेड का पता ना हो. ये मेरा होप था, ठीक है. तो मैंने उनके सामने ही डिलीट किया, 1 2 3 सब डिलीट. फिर मैंने सिर्फ CST वाले डिलीट किए थे, उसने मोबाइल लेके पीछे वाले भी सारे डिलीट कर दिए थे. तो फिर उन्होंने मेरे तरफ देखा और मुझे पूछा कि
ते आता रिसेंटली डिलीटेड आहे ना, तिथून पण डिलीट करून टाक म्हणे. मैं बोला बस, वो जो लास्ट होप थी मेरे माइंड की, वो भी ऐसा निकाल के मैंने ये कर दिया. मैंने देखा वो त्यांच्या हातात मोबाईलच होता, उनके हाथ में मोबाइल था. मैं देख रहा था की वो फेस लॉक से खुलने वाला था, तो मैं उनके हाथ से घबराते हुए, 1 मिनिट सर मला द्या, मी ते फेस लॉकनेच उघडणार ते रिसेंटली डिलीटेड फेस लॉकने उघडलं. हे घे म्हणे तुझ्याच हाताने डिलीट कर. आणि बघितलं आणि सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले. पण थोडेफार व्हिडिओ बाकी होते जे किंग सर्कलच्या आतापर्यंत तुम्ही बघितला. सो धिस वॉज द चॅप्टर मुंबई पोलीस, एन्काउंटर विथ मुंबई पोलीस. अँड या, खूप अनाऊन्समेंट झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर येते वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेसचा टायमिंग 1:10 होता, पण ती ज़रा लेटच झाली. तो C4 डब्बे के बाहर मैं खड़ा था और जैसे ही दरवाज़ा खुला मैं अंदर चला गया. दिस वॉज द फर्स्ट टाइम मी एंटरिंग अ वंदे भारत एक्सप्रेस. द ट्रेन हैड जस्ट अराइव्ड फ्रॉम सम प्लेस, सो इट वॉज नॉट क्लीन. सो उन्होंने मुझे वापस जाने को कहा जब तक वो क्लीन ना कर देते. सो मैंने दोबारा एंट्री शॉट शूट करने का सोचा, लेकिन इस बार किसी पैसेंजर का बैग रह गया था. वो पीछे से भागती आई और मुझे हटने को कहा. फिर मैंने एंट्री शॉट लेना ही बंद कर दिया और सीधा अंदर आके बैठ गया. एंड फाइनली हमारा जर्नी शुरू हो गया, तो वंदे भारत एक्सप्रेस. एंड जस्ट फॉर 200 रुपीज़ मैंने अब तक का ट्रेन का सबसे अच्छा खाना खाया. कूडोज टू वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन टीम. I put my phone on the charge as soon as I got there. It was 76%. 1-2 घंटा हो गया, मैं चाय वगैरह पी लिया और बस वेट कर रहा था कि कब मेरा फ़ोन चार्ज हो जाए. 2 घंटे बाद भी मैं देखता हूँ तो इट वॉज जस्ट 78% ओनली. आई थॉट देयर वॉज सम प्रॉब्लम. अगेन आफ्टर 1 hour आई चेक्ड, इट वॉज स्टिल 78%. तो फिर मुझे डाउट होने लग गया कहीं मेरा फ़ोन ही वंदे भारत एक्सप्रेस को तो नहीं चार्ज कर रहा है. But fortunately that was not the case. Turns out the socket I was using for charging my mobile, that was faulty. So जैसे ही I shifted to another one, it was charging just fine. So सिद्धू पाजी की कमेंट्री देखते देखते मैंने IPL का फर्स्ट मैच देखना शुरू कर दिया. एंड नाउ इट was charging just fine. तो मैंने चेक किया कि अभी कितना टाइम है और नांदेड़ पहुंचने में. तो जस्ट नेक्स्ट स्टेशन परभनी था और उसके बाद नांदेड़ आने वाला था. I was supposed to reach at 10:50 at night. थोड़ी देर बाद और चेक किया तो we were very close. Turns out estimated time के बहुत पहले ही मैं पहुंचने वाला था. और इस तरह से हम पहुंच गए हुजूर साहिब नांदेड़ स्टेशन. अपना बैग उठाया मैंने और बाहर निकलने के लिए चला गया. This was the first time I was visiting a Nanded railway station. I got down at the railway station. Sumit was on his way to pick me up. So I decided to go on ahead and find myself a place to sit. और देखते देखते IPL देखना कंटिन्यू किया और विराट कोहली ने एक बहुत ही अच्छा 6 मार दिया. And now it was time to meet my friend Sumit. वहाँ से हम दोनों ही हुजूर साहिब नांदेड़ स्टेशन से बाहर आ गए अपनी गाड़ी की तरफ. नहीं जाने का है. चलो और यहाँ से कुछ 20 किलोमीटर दूर था सुमित का घर. रास्ते में हमने हमारे दोस्त सिमरन को कॉल किया और घर की तरफ रवाना हो गए. आणि हे आहे नांदेड येण्यामागचं खरं कारण. घरी आल्यावर आमची एक फार्म हाऊसला मॅन्डेटरी व्हिजिट तर असतेच. इथे बसून आम्ही निवांत गप्पा मारतो.
काही कॉलेजच्या आठवणी, काही फ्युचरची प्लॅनिंग, तर काही वायफळ गप्पा. या सर्व गप्पा गोष्टींमध्येच पहिली रात्र घालवली. उद्या सकाळी लवकर उठलो आणि आवरून घराकडे निघालो, कारण आज तो दिवस होता जेव्हा आम्ही भेटणार होतो वांगडूला भेटून खूप दिवस झालेत. ॲक्च्युली वांगडूची पण एक ओरिजिनल स्टोरी आहे, तीसुद्धा कधीतरी वेळ मिळाला तर तुम्हाला सांगेल. या फार्म हाऊसमध्ये पण एक सॅम आहे, सॅम बहादूर. काही दिवसाखाली हा पळून गेलेला, पण नंतर त्याचाच परत आला. तिथून परत माघारी घरी आलो आणि घरी येऊन चहा वगैरे पिलो. तर हा आहे लेडीज अँड जेंटलमॅन आमचा वांगडू. खरं तर त्याचं नाव सध्या बदललं आहे, पण ओरिजिनल नाव तर त्याचं वांगडूच आहे. फायनल इयरच्या एक्झाम सुरू असताना याला आम्ही खालून उचललं, रूमवर ठेवलं. नंतर रूमवर प्रॉब्लेम्स यायला लागलेत, शेजाऱ्यांच्या कंप्लेंट्स वाढायला लागल्यात, त्याची खाण्यापिण्याची सोय बरोबर होत नव्हती. तर मग तिथून मी आणि आमचा मित्र अभिजित आम्ही याला गाडीवरनं कोल्हापूर ते नांदेड सुमितच्या घरी आणलो. कोल्हापूर ते नांदेड 600 किलोमीटर्स बाईकवर आम्ही त्याला घरी घेऊन आलो. आणि थँक्स टू सुमित आणि सुमितच्या घरचे, वांगडू सध्या आता खूप चांगलं आयुष्य जगतो आहे. सुरुवातीला वाटायचं की याला आपण त्याच्या घरच्यांपासून दूर केलं, हे बरोबर केलं का नाही. पण नंतर जेव्हा समजलं की त्याच्या भावंडांपैकी कोणीसुद्धा सध्या वाचलं नाही, तर कुठेतरी वाटते कदाचित बरोबरच केलं आम्ही. वांगडू एवढा लहान होता हा वांगडू, आणि बघता बघता एवढा मोठा झाला. तर सुमित प्रत्येक वेळेस मला शेतीबद्दलची नवीन माहिती सांगत असतो, आणि प्रत्येक वेळेस मला काहीतरी नवीन शिकायला भेटते. कारण आमच्या सगळ्यांचाच प्लॅन सी हा शेतीच आहे, म्हणून शेतीबद्दलची माहिती घेत राहणे हे गरजेचंच आहे आमच्यासाठी. असंच थोडा वेळ शेतात फिरलो, गाई म्हशींना भेट दिली. आणि आता वेळ झाली आहे वांगडूच्या आंघोळीची. मग काय, नवीन सोलर बसवलेल्या मोटरनी वांगडूच्या आंघोळीला सुरुवात केली. आणि गडी मामांनी दिली आम्हाला एक क्लोजिंग क्लिप. वांगडूला भेटून परत माघारी रूमला आलो, आंघोळ वगैरे करून जेवण केलं. जेवल्यानंतर कॉलेजच्या काही जुने व्हिडिओज बघत बसलो. ॲक्च्युली ह्या व्हिडिओची पण एक वेगळी स्टोरी आहे, तीसुद्धा कधीतरी वेळ मिळाला तर सांगतो तुम्हाला. मग आलो आहे गावच्या देवस्थानाला, अपरंपर मठाला. मी आधीच बोललेलो की OPD सुरू व्हायच्या आधी एकदा इथे दर्शनाला जरूर येईल. तेव्हा जमलं नाही, पण नंतर तर आलोच. देवाचं दर्शन घेतलं आणि परत निघालो आम्ही शेताकडे. या गावकऱ्यांच्या गप्पांमधून एका गोष्टीचा प्रत्यय आला की संत न्यूटन आपल्या पहिल्या अभंगात म्हटलेच होते की गोष्टी तशाच राहतात जोवर त्या कोणी बदलत नाही. ठेविले अनंती तैसेची राहते, अनलेस अँड अंटिल फोर्सेस अप्लाइड. तर माझ्यासाठी टेक होम मेसेज तर हाच होता की टिकून राहणे महत्त्वाचं असते, दरवाजाच्या मागे उभे राहणं महत्त्वाचं असते. कुठला दरवाजा कधी उघडेल काही सांगता येत नाही. आणि आता टाईम झाला आहे माझा गुड बाय म्हणण्याचा. चांगला घालवलेला वेळ, चांगल्या मेमरीज यांच्या सोबतीला शेतातले टोमॅटो, वांगी आणि लसूणसुद्धा घेऊन जातो. त्यासाठी कल्याणकर परिवाराचे मनापासून आभार.
सुमित सांगत होता त्यांच्या गावात बोलण्याची एक पद्धत आहे. समजा कोणी शेतात हळद लावली आणि त्या टाईमला हळदीला भाव आला तर असं म्हणतात की हळदीने पिवळं केलं. जर कोणी टोमॅटो लावले आणि त्यावेळी टोमॅटोला भाव असला तर असं म्हणतात की टोमॅटोने लालच केलं. पण प्रत्येक वेळी हळद लावली किंवा टोमॅटो लावला आणि भाव आलाच असं होत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की तुमच्या आयुष्यातली हळद काय आहे, तुमच्या आयुष्यातलं टोमॅटो काय आहे हे तुम्हाला निवडायचं आहे आणि ते पेरत राहणं हे तुमचं काम आहे. भाव कधी येईल हे सांगता येत नाही, पण पेरत राहणे हे आपलं काम आहे. एवढं म्हणून आजच्या एपिसोडची सांगता करतो. गुड बाय.